डबरी चोरीच्या प्रकरणामध्ये त्याला अटक करण्यात आलेली होती 8 दिवसापूर्वी आणि आज त्याला रिमांड होती। आजपर्यंत त्याला हजर करण्यात येणार होते कोर्टामध्ये, परंतु कालच तो आरोपी जेलमधून पसार झालेला आहे। काय सांगाल, तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही कोणाचे वकील आहात? निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 736/2025 रवींद्र दानाजी भोसले त्याच्या नावावर गुन्हा दाखल झाला होता। ते आरोपी पोलीस कस्टडीमध्ये कोर्टाने त्याला 2 दिवसाची पोलीस कस्टडी दिली होती। आजपासून पोलीस कस्टडीमध्ये होता ते, आणि ते आरोपी काल रात्री ते आम्हाला माहित असं पडलं आणि कोर्टात आल्यानंतर आम्हाला माहित पडलं की ते फरार झालेला आहे। तर त्याच्यामध्ये ऑलमोस्ट पोलिसांनी जे रिमांड रिपोर्ट सादर केलेली आहे कोर्टासमोर पीसी मागण्यासाठी, पहिले 1 दिवसाची पीसी घेतली होती, नंतर 2 दिवसाची पीसी मागितली की आम्हाला 2 दिवसाची पीसी त्याला द्या, आम्हाला इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे। आणि ते नंतर जे रिमांड रिपोर्ट आली त्याच्यामध्ये 31 गुन्हा त्याच्यावर दाखल झालेला आहे असं पोलिसांनी खुलासा दिलेला। आणि त्याच्यानंतर 2 दिवसानंतर डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीसने एक प्रेस रिलीज करून सांगितलं होतं प्रेसमध्ये की बाबा मोठा आरोपी आहे, गंभीर स्वरूपाचा गुन्हा केलेला आहे, पूर्ण भिवंडीमध्ये त्याची दहशत आहे आणि काल रात्री ते फरार झालेला। ते आम्हाला समज येत नाहीये की पोलिसांची त्याच्यामध्ये काय नेग्लिजन्स झालेली आहे, ते फरार झालेला आहे की त्याला फरार केलेला आहे की काय घडलेलं आहे ऍक्च्युली, त्याचा खुलासा आम्ही आज कोर्टासमोर मागू। नक्की काय आरोप आहे तुमचा पोलिसांवर? पोलिसांवर आमचा आरोप नाही आहे, ते नेग्लिजन्स झालेली आहे पोलिसांची। पोलीसची कस्टडीमध्ये होता, तुम्हाला पण माहिती आहे कायद्याप्रमाणे जे आरोपी पोलीसची कस्टडीमध्ये जातात ते पोलिसांचे काम आहे त्याला कोर्टासमोर हजर करण्यासाठी आणि ऑर्डर घेण्यासाठी। पोलीस कस्टडीमध्ये आरोपी फरार झालेला आहे त्याची पूर्ण जबाबदारी पोलिसांची आहे। पोलिसांनी त्याच्यामध्ये डेप्युटी कमिशनरने आम्ही कोर्टासमोर मागणी करतोय की त्याचा खुलासा पोलिसांनी द्या की बाबा असं फरार कसा झाला ते।